मागील भागात आपण सराव संच 3.1 मधील प्रश्न पहिला व प्रश्न दुसरा अभ्यासला। आज आपण सराव संच 3.1 मधीलच प्रश्न तिसऱ्या आणि प्रश्न चौथ्याचा अभ्यास करणार आहोत। प्रश्न तिसरा बघा, सोबतच्या आकृतीत ओ केंद्र असलेल्या एका वर्तुळामध्ये रेखा आर्यन व रेखा आर्यन हे स्पर्शिका खंड आहेत वर्तुळाचे। तर आपल्याला सिद्ध करून दाखवायचे रेख ओआर हा कोण एमआरएनचा व कोण एमओएनचा कोण दुभाजक आहे। म्हणजे आपलं साध्य काय ते बघा, आकृतीत दाखवलेल्या माहितीवरून रेख ओआर हा कोण दुभाजक आहे, म्हणजे याचा अर्थ आपला साध्य काय आहे, आर या शिरोबिंदू जवळ तयार होणारे दोन कोन आणि ओ या शिरोबिंदू जवळ तयार होणारे दोन कोन एकरूप आहेत, समान मापाचे आहेत, असं आपल्याला सिद्ध करायचं। आपलं साध्य आहे कोन एमआरओ एकरूप कोन एनआरओ आणि दुसरं साध्य आहे कोन एमओआर एकरूप कोन एनओआर। म्हणजे या ठिकाणी तयार होणारे हे दोन कोन आणि या ठिकाणी ओ बिंदू जवळ तयार होणारे हे दोन कोन एकरूप आहेत असं आपल्याला सिद्ध करून दाखवायचं। तर त्यासाठी आपल्याकडे काय काय माहिती ते बघा। ओ केंद्र असलेलं एक वर्तुळ आपल्या समोर आहे। या वर्तुळाच्या दोन त्रिज्या आपल्याला दिसत आहेत। कोणत्या कोणत्या बघा, रेख ओएम आणि रेख ओएन हे दोन्ही समान मापाचे असतात, एकरूप आहे। त्यानंतर एक प्रमेय पुन्हा आपण शिकलो आहे, वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेली स्पर्शिका खंड समान मापाचे असतात, म्हणजे एकरूप असतात। म्हणजे याचा अर्थ असा, आर्यन आणि आर्यन एकरूप आहेत। एकाच वर्तुळाला बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंडांचे प्रमेय। त्यानंतर ओआर ही बाजू आपल्या समोर आहे, सामायिक भुजा आहे। या तीन गोष्टींचा उपयोग करून आपण दिलेले दोन त्रिकोण एकरूप आहेत असं दाखवू शकतो। आणि हे दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्यांचे संगत कोन एकरूप असतात, म्हणजे आपलं साध्य आपोआप त्या ठिकाणी सिद्ध होतं। पुन्हा बघूया सिद्धता प्रमेयाची। दोन त्रिकोण आपल्या समोर आहेत। या दोन त्रिकोणांमध्ये कोणत्या कोणत्या बाजू एकरूप आहेत त्यांच्या जोड्या आपण लिहून घेऊ। त्रिकोण एमआरओ व त्रिकोण एनआरओ मध्ये रेख ओएम एकाच वर्तुळाच्या त्रिज्या समान मापाच्या असतात। त्यानंतर रेखा आर्यन एकरूप रेखा आर्यन हे दोन्ही स्पर्शिका खंड आहेत। स्पर्शिका खंड समान मापाचे असतात, एकरूप असतात स्पर्शिका खंडाच्या प्रमेयामध्ये। त्यानंतर रेख ओआर एकरूप रेख ओआर कारण सामायिक। मग पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी अनुक्रमे एकरूप आहेत, क्रमाने एकरूप आहेत आणि म्हणून त्रिकोण एमआरओ आणि त्रिकोण एनआरओ एकरूप आहेत।
बा 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 कसोटीनुसार. आता जर का समजा दोन त्रिकोण एकरूप असतील तर आपल्याकडे गुणधर्म काय आहे? एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आणि संगत कोण एकरूप असतात आणि म्हणून एमआरओ या त्रिकोणाचा एक कोण एनआरओ या त्रिकोणाच्या दुसऱ्या कोणाशी एकरूप आहे म्हणजे आपलं पहिलं साध्य. म्हणून कोण एमआरओ एकरूप कोण एनआरओ एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. पहिलं साध्य आपण सिद्ध झालं. दुसरं साध्य परत या ठिकाणी दोन कोण दिसत आहेत, दोन्ही संगत कोण आहेत, एकमेकांच्या जोडीतले कोण आहेत म्हणून कोण एमओआर एकरूप कोण एनओआर. पुन्हा एकदा कारण तेच एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. मग जर का समजा आर शिरोबिंदू जवळचे दोन्ही कोण ओ शिरोबिंदू जवळचे दोन्ही कोण एकरूप असतील तर म्हणून हे आपलं साध्य सिद्ध होतं की रेख वार हा कोण एमआरएनचा एमआरएनचा व एमओएनचा कोण दुभाजक आहे. हे आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध होतं. एक बा बा कसोटी आपण या ठिकाणी वापरू शकतो किंवा अजून आपण दुसरी कसोटी वापरू शकतो. कोणती कोणती विचार करा. ही बाजू घेतली, ही बाजू घेतली, हा प्रत्येकी 90 अंशाचा कोण आपल्याकडे आहे म्हणजेच बा कसोटी सुद्धा आपण वापरू शकतो. किंवा कर्ण एकरूप कर्ण सामायिक भुजा कुठली तरी एक बाजूंची जोडी घेतली तर कर्णभुजा कसोटी आपण वापरू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा याच्या 3 जोड्या गेल्या आपण या 3 जोड्या आपण प्रत्येक जण आपापल्या मर्जीनुसार व्यवस्थित कारण देऊन बदलवू शकतो आणि कसोटीचं नाव सुद्धा आपण 3 प्रकारच्या 3 वेगवेगळ्या कसोट्या वापरून हे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवू शकतो आणि आपल्या साध्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकतो. प्रश्न 4. त्रिज्या 4.5 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाच्या 2 स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत तर त्या स्पर्शिकांमधील अंतर किती हे सहकारण लिहा. आपल्याला एक वर्तुळ दिले ज्याची त्रिज्या 4.5 सेंटीमीटर आहे. अशा या वर्तुळाच्या 2 स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत तर त्या 2 समांतर स्पर्शिकांमधील अंतर किती हे आपल्याला सहकारण लिहायचे. तर यासाठी आपण एक आकृती तयार करून घेऊया. एक वर्तुळ ज्याची त्रिज्या आहे 4.5 सेंटीमीटर. पी केंद्र असलेले एक वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या 2 समांतर स्पर्शिका आपल्याला दाखवायचे आहेत. ते आपण उभ्या दाखवू शकतो किंवा आडव्या दाखवू शकतो आपल्या मर्जीनुसार. समजा एल नावाची एक स्पर्शिका आहे. हिला समांतर असणारी दुसरी स्पर्शिका या ठिकाणी आपण एम घेतली. या ठिकाणी स्पर्शबिंदू समजा आपण ए घेतला, इकडच्या बाजूला आपण बी घेतला. तर आपल्याला काय करायचं बघा, एबी हे अंतर शोधून काढायचे.
ए आणि बी या दोन शिरोबिंदूंमधील अंतर शोधून काढायचे. त्यासाठी आपल्याला ए, पी आणि बी तिन्ही एका रेषेवर आहेत, एक रेषे आहेत, हे सुरुवातीला सिद्ध करावं लागेल. मग त्यासाठी आपण हे तीन बिंदू एक रेषे आहेत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला कशा कशाची मदत होईल. पी केंद्र असलेल्या एका वर्तुळामध्ये रेषा एल आणि रेषा एम ह्या एकमेकांना समांतर आहेत. दोन्ही वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत. इथून आपण सुरुवात करू. रेषा एल व रेषा एम ह्या समांतर असून त्या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत. या ठिकाणी समजा आपण नावं देऊन घेतली. आता सुरुवातीला आपण काय करूया बघा, स्पर्शिका आणि त्रिज्या प्रमेय वापरूया. रेख पी लंब आहे, रेषा एल किंवा रेषा सी बी. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. त्यानंतर या ठिकाणी आपण काय दाखवू शकतो, इकडच्या बाजूला दुसरी एक रेषा आहे, त्याच्या पूर्वी आपण हा जो कोन ए शिरोबिंदू जवळ तयार होतोय हा 90 अंशाचा आहे हे पण आपण दाखवू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण कोन PAC बरोबर 90 अंश. त्याच पद्धतीने रेख PB रेषा EF, रेख PB लंब रेषा EF. आणि म्हणून कोन PBE बरोबर 90 अंश. पुन्हा एकदा तेच कारण, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. एक आणि दोन दोन्ही विधानांची आपण बेरीज करूया. कोन PAC अधिक कोन PBE बरोबर 180 अंश. तसेच आपण रेषा दोन समांतर आहेत आपल्याकडे, त्यांना एक छेदिका छेदते. आता ह्या दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे आंतरकोन एकमेकांचे पूरक कोन असतात. आणि म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो, विधान नंबर 3 आपण याला घेऊ. त्यानंतर कोन BAC अधिक कोन ABE सुद्धा 180 अंश असेल. बघा, निरीक्षण करा आकृतीचं. कोन BAC आणि कोन ABE यांच्या दोघांच्या मापांची पुन्हा एकदा बेरीज 180 अंश असेल. कारण आंतरकोनांचा गुणधर्म, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे दोन्ही आंतरकोन समान मापाचे असतात. आता लक्षात घ्या, कोन PAC आणि कोन BAC एकाच कोनांचे दोन वेगवेगळे नाव आहेत.
नावं बदलवलेलाच कोण घेतलंय बघा आपण, PAC आणि BAC एकाच कोणाचं नाव आहे. तसेच कोण PBE आणि कोण ABE एकाच कोणाचे नाव आहेत. विधान नंबर 3 आणि 4 मधील कोण समान आहेत. विधान नंबर 3 व विधान नंबर 4 मधील कोण समान आहेत, म्हणजे याचा अर्थ असा BPA हा दरम्यानचा संबंध आपण दाखवू शकतो. म्हणजे याचा अर्थ तिन्ही बिंदू एका रेषेवर आहेत. तिन्ही बिंदू एका रेषेवर असल्या कारणाने AB बरोबर BP आणि PA या दोन्ही रेषाखंडांच्या लांबींची बेरीज आणि BP आणि PA या एकाच वर्तुळाच्या दोन वेगवेगळ्या त्रिज्या आहेत आणि म्हणून 4.5 अधिक 4.5 बरोबर दोन्ही समांतर स्पर्शिकांमधील अंतर वर्तुळाच्या व्यासा एवढे असेल. म्हणजे याचा अर्थ 9 सेंटीमीटर त्या ठिकाणी असेल. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, दोन समांतर रेषा आहेत. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आपण सुरुवातीला वापरलं. हा कोण 90 अंशाचा आहे, हा कोण 90 अंशाचा आहे. दोघांची बेरीज 180 आहे. परंतु याच कोणांची नावं बदलून आपण घेतले तर ते आंतरकोन आहेत आणि आंतरकोन हे पूरक कोन आहेत. म्हणजेच AB ही त्यावर दोन्ही समांतर रेषांची कॉमन म्हणजे सामायिक छेदिका आहे. म्हणजेच B, P आणि A तिन्ही बिंदू एका रेषेवर आहेत आणि म्हणून AB ची बेरीज, AB ची लांबी म्हणजे दोन्ही स्पर्शिकांच्या मधील अंतर हे दोन त्रिज्यांच्या बेरजे एवढं आहे. म्हणजेच व्यासा एवढं आहे आणि ते आहे 9 सेंटीमीटर.